नमस्कार मित्रांनो, मी अजित पालो पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, सावधान, हॅप्पी न्यू इयरचा तो एक मेसेज बँक अकाउंट करेल रिकामं तुम्हालाही केलं जाऊ शकतं टार्गेट. आता ही नवीन स्कॅम करण्याची कोणती पद्धत आहे, तुम्ही त्यापासून कसे वाचू शकाल आणि जर तुमची फसगत झाली तर तुम्हाला कंप्लेंट कोठे करायची आहे याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. येथे पाहू शकता अलर्ट अबाउट हॅप्पी न्यू इयर व्हॉट्सअप मेसेज अँड अदर. सणासुदीचा काळ असो किंवा नवीन वर्षाची सुरुवात, सोशल मीडियावर मेसेज आणि पोस्टचा सुळसुळाट नेहमीच चालू असतो. या काळामध्ये मागील काही वर्षापासून सायबर चोरी प्रचंड सक्रिय होऊ लागल्याचं पाहायला मिळतं. या स्मार्टफोनच्या जगात अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून ते अगदी 18 वर्षाखालील मुलंही स्मार्टफोन वापरतात आणि अनेकदा या युजर्सना अगदी स्मार्ट पद्धतीनं आणि त्यांच्या नकळत सायबर चोरांकडून गंडा घातला जातो. APK फाईलच्या माध्यमातून अशा प्रकारे स्कॅम केला जातो. नवीन वर्षाचं डिजिटल ग्रीटिंग आणि शुभेच्छा मेसेजच्या माध्यमातून APK फाईल्स पाठवून गंडा घातला जातो. माध्यमातून युजर्सच्या नकळत त्यांच्या मोबाईलचा ताबा मिळवला जातो. ही फसवणूक कशी होते जाणून घेऊयात. येथे पहा नेमकं होतं काय. सामान्यपणे या फसवणुकीची सुरुवात नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणाऱ्या एका अगदी फालतू वाटेल अशा व्हॉट्सअप मेसेजने होते. या मेसेजमधून युजर्सला एखादं विशेष ग्रीटिंग कार्ड किंवा फोटो पाठवण्यासाठी सोबत जोडलेली फाईल डाउनलोड करण्यास सांगितलं जातं. अनेकदा ही फाईल इतरांना शेअर करण्यास देखील सांगितलं जातं. ही APK फाईल असते. एकदा का ही APK फाईल इन्स्टॉल झाली की आपल्या मोबाईलवर समोरच्याने ताबा मिळवल्याचं युजर्सला समजत देखील नाही. मात्र या माध्यमातून अनेक गोष्टी हळूहळू बदलल्या जातात ज्यावर युजर्सचं नियंत्रण नसतं. ही APK फाईल इन्स्टॉल केल्यावर काय होतं. फसवणुकीला बळी पडलेल्या अनेकांना ही फाईल डाउनलोड केल्यानंतर काही तासातच फोनवर विचित्र हालचाली होत असल्याचं दिसून आलं. APK फाईल डाऊन झालेल्या मोबाईलमध्ये ॲप्स आपोआप उघडले जातात. परवानगी शिवाय कॉन्टॅक्ट लिस्ट हाताळली जाते. काही प्रकरणामध्ये बँक खाती किंवा UPI ॲपचा अनधिकृत व्यवहारासाठी गैरवापर करण्यात आल्याचे लक्षात आलं आहे. नेमकी APK फाईल म्हणजे काय ते पाहूयात. APK फाईल्समध्ये APKचा फुल फॉर्म अँड्रॉइड पॅकेज किट असा आहे. अशा फॉर्मॅटमधील फाईल्स अँड्रॉइड फोनवर ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी वापरल्या जातात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या प्रकारे विंडोज वापरल्या जाणाऱ्या कॉम्प्युटरवर एक्सेल फाईल असते त्याच पद्धतीनं या APK फाईल्स अँड्रॉइडसाठी काम करतात. तर या APK फाईल्स मेसेज, ईमेल किंवा वेबसाईटद्वारे देखील शेअर केल्या जाऊ शकतात. पद्धतीने APK शेअर करण्याच्या पद्धतीला साईड लोडिंग म्हणतात. साईड लोडिंग काही दुर्मिळ प्रकरणामध्ये उपयुक्त ठरत असलं तरी ते फार धोकादायक आहे. APK फाईल्समध्ये मालवेअर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा मालवेअर युजर्सच्या फोनमधून हेरगिरी करण्यास सक्षम असतो. APK फाईलच्या माध्यमातून डाटा चोरी होऊ शकतो. तसेच ज्या मोबाईलवर ही APK फाईल झाली आहे त्या फोनशी संलग्न बँक खाती देखील रिकामी झाल्याचे प्रकरण पूर्वी घडले आहेत. त्यामुळे असे व्हॉट्सअपवर फसवणुकीचे मेसेज तुम्ही कसे ओळखू शकता ते देखील आपण पाहूया. अशा प्रकारे पहा, फसवणुकीच्या उद्देशाने पाठवलेल्या मेसेजमध्ये अर्जन्सी म्हणजेच लगेच करा, तातडीने करा असं सुचवलं जातं. बक्षीस, प्राइज मनी किंवा तातडीने हे करा सुचविलं जातं. क्रमांकावरून आलेले हे मेसेज स्पेलिंगच्या चुका, चित्र, लिंक्स किंवा OTP किंवा बँक तपशिलाची मागणी झाली तर हे मेसेज खोटे आणि फसवे असल्याचा इशारा देणारे इंडिकेशन आहेत. तरच कंपनीने पाठवलेले मेसेज कधीही युजर्सची अशी खाजगी माहिती मागत नाहीत. त्यामुळे अशा मेसेजपासून आतापासूनच तुम्ही सावध राहा. कोणतीही लिंक विदाउट इन्फॉर्मेशन डाउनलोड करू नका. आपला OTP कोणालाही शेअर करू नका. समजा तुमच्या बरोबर अशा प्रकारचा कोणताही स्कॅम झाला तर सायबर दोस्तला कॉन्टॅक्ट करा. टोल फ्री नंबर आहे 1930.
स्क्रीनवर दिलेल्या या नंबरवर तुम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करू शकता. सावध राहा, सतर्क राहा. पुन्हा भेटू एका नवीन अपडेट्ससह. तोवर तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.